आता उद्धव ठाकरे यांना मुंबईत पाय रोवून आपण उभे राहू शकलो तरच महाराष्ट्रात आपल्याला मान मिळेल हे कळतंय. आणि म्हणून लयाला गेलेली जी शक्ती आहे, एकनाथ शिंदे निघून गेल्यामुळे त्याला जोड देण्यासाठी ते झालं गेलं विसरून राज ठाकरे यांना कित्येक वर्षांनी टाळी द्यायला लागली. यावेळेला भारतीय जनता पक्ष जर जिंकला तर मराठी माणसाला खूप मोठा अन्याय सहन करावा लागेल असा शिवसेनेचा प्रचार असेल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा. त्याला भाजप कसं काय उत्तर देऊ शकते यावरही महानगरपालिकेची गणितं अवलंबून आहे. आता आपण या निवडणुकीतल्या सर्वात महत्त्वाच्या घटकाकडे, मुंबईतल्या ठाकरे बंधूंकडे जाऊ. काय तुझं माझं जमेना वगैरे सगळं त्यांच्यातलं मागे पडलं. दोघं एकत्र आले. दोघं एकत्र येण्याच्या मागे उद्धव ठाकरे यांच्या आत्यंतिक आग्रहामुळे राज ठाकरे बाहेर गेले होते असं राजकीय निरीक्षक मानायचे. आता उद्धव ठाकरे यांना मुंबईत पाय रोवून आपण उभे राहू शकलो तरच महाराष्ट्रात आपल्याला मान मिळेल हे कळतंय. आणि म्हणून लयाला गेलेली जी शक्ती आहे, एकनाथ शिंदे निघून गेल्यामुळे त्याला जोड देण्यासाठी ते झालं गेलं विसरून राज ठाकरे यांना कित्येक वर्षांनी टाळी द्यायला लागली. आता राज ठाकरे हे तसे प्रभावी नेते आहेत. बोलतात उत्तम, त्या बोलण्याची क्रेज आहे. जनतेला आवडणारे, मध्यमवर्गीयांना आवडणारे मुद्दे ते हातात घेतात. त्यामुळे त्यांचं नेतृत्व या काळात विकसित होईल का असाही एक प्रश्न शिवसैनिकाच्या मनात आहे. आक्रमक धारदार नेता कोण? तर राज ठाकरे. आणि उद्धव ठाकरे हे संघटनात्मक जाणीव करून देणार. त्यांनीही त्यांचं मेरिट सिद्ध केलंय. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर शिवसेनेचे सर्वाधिक आमदार निवडून आले. पण आज उद्धव ठाकरे गरजवंत आहेत. आणि गरजवंत दुसऱ्याला कोणतंही मनात किलमिश न ठेवता मदत मागायला जातो. काही लोकांनी, निरीक्षकांनी असं वर्णन मरता क्या नाही करता असं केलेलं आहे. खरंच शिवसेना इतक्या वाईट स्थितीत आहे का नाही सांगता येत. पण शिवसेनेला, उबाठा शिवसेनेला जोड देण्यासाठी राज ठाकरे यांच्या मतांची गरज आहे. मुंबईतल्या 227 वॉर्डांपैकी गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जवळपास 135 जागांवर मनसेनी चांगल्यापैकी मतं घेतली आहेत. म्हणजे ती 600 पासून वर आहेत. आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 600 मतंही निर्णय फिरवू शकतात. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी कोणताही किंतु परंतु न ठेवता झालं गेलं मातीला मिळालं असं समजून भावाचं स्वागत केलंय. आता ठाकरे ब्रँड हा नक्की किती आहे हे ही निवडणूक ठरवणार आहे. ठाकरे कायम प्रचार करतात की मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार, मुंबईत मराठी माणसाचाच आवाज राहायला पाहिजे. डेमोग्राफिकली हे शक्य नाही दिसतंय. पण मराठी माणूस जर कडव्या रीतीने एकत्र आला तर राज आणि उद्धव ठाकरे या ठाकरे ब्रँडला जवळपास 100 वॉर्डांमध्ये आपोआपच 35% मतं मिळू शकतील. ते मिळतील का आज सांगता येत नाही. आणि त्यामुळे शिवसेना आणि राज ठाकरे यांना एकत्र येताना या मतांची जशी एकत्र मोड बांधायची आहे, तसंच या मराठी मतांमध्ये मेख घालणं आणि त्यातली काही मतं स्वतःकडे वळवणं ही भारतीय जनता पक्षाची गरज आहे. त्यामुळे ह्या निवडणुकीतला मुद्दा मराठी माणसाचं काय, मुंबई आमची आहे असं मराठी माणूस सतत सांगत आलाय. त्याला उत्तर दिलं गेलंय मुंबई आमची, भांडी घासा तुमची. अशा वेगवेगळ्या वादांमध्ये जी मुंबई अडकली होती ती मुंबई खरंच आता कोणाकडे जाणार आहे हा प्रश्न आहे. यावेळेला भारतीय जनता पक्ष जर जिंकला तर मराठी माणसाला खूप मोठा अन्याय सहन करावा लागेल असा शिवसेनेचा प्रचार असेल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा. त्याला भाजप कसं काय उत्तर देऊ शकते यावरही महानगरपालिकेची गणितं अवलंबून आहे. शिवाय कसं आहे की 600 मतं जिथे मनसे घेत असेल तिथे ती येऊन जर बेरजेचं राजकारण होत असेल तर उद्धव ठाकरेंना फायदा होईल. पण प्रत्येकच वेळेला राजकारणात 1+1=2 होतं का सांगता येत नाही. 1+1 11 होऊ शकतात किंवा 1+1 0 होऊ शकतं. त्यामुळे मुंबईची निवडणूक सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. देवेंद्र फडणवीस हे अतिशय ताकदीचे नेते म्हणून समोर येत आहेत. त्यांना त्यांची घोडदौड चालू ठेवण्यासाठी मुंबई जिंकणं आवश्यक आहे. एकनाथ शिंदे यांना आपण राजकारणात मॅटर करतो हे दाखवण्यासाठी मुंबईत चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. आणि उद्धव ठाकरे यांची तर अख्खी राजकीय कारकीर्द
या निवडणुकीवर अवलंबून आहे. त्यामुळे कमी दिवसात होणारा हा फ्लॅश T20चा जो सामना आहे तो सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा होऊन बसला आहे.